नमस्कार भक्तांनो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांच्या एका शब्दाने लाखो भक्तांचे आयुष्य बदलले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे आश्वासन देणाऱ्या स्वामींचा आज पुण्यतिथी सोहळा. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या प्रगटीकरणापासून त्यांच्या महासमाधीपर्यंतचा प्रवास अत्यंत सविस्तरपणे पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण स्वामींचे तत्वज्ञान तुमचे जीवन बदलू शकते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही खरंच जर स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामींचे पृथ्वीवरील आगमन हे मानवाच्या कल्याणासाठी झालेले साक्षात दत्तगुरूंचे अवतरण मानले जाते. श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रगटीकरणाचे स्थान आणि वेळ आता आपण बघूया. स्वामी समर्थ महाराज प्रथम कर्दली वनातून प्रगट झाले. स्वामींनी अक्कलकोटमध्ये येण्यापूर्वी शेकडो वर्ष हिमालय आणि भारत भ्रमण केल्याचे मानले जाते. मात्र त्यांचे महाराष्ट्रातील प्रगटीकरण चेळगाव म्हणजेच मंगळवेढ्याजवळ झाले. दरवर्षी चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस स्वामी समर्थ प्रगट दिन म्हणून अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. स्वामींच्या प्रगटीकरणाबाबत एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. श्री शैलजमच्या कर्दली वनात श्री स्वामी समर्थ महाराज दीर्घकाल म्हणजेच सुमारे 300 वर्ष समाधी अवस्थेत होते. त्यांच्या शरीराभोवती वारूळ तयार झाले होते. एके दिवशी एक लाकूड तोड्या तेथे लाकडे तोडण्यासाठी आला. त्याने झाडावर कुऱ्हाडीचा वार केला असता ती कुऱ्हाड चुकून वारुळावर पडली. त्या वारुळातून रक्ताची धार उडाली आणि अचानक एक तेजस्वी महापुरुष बाहेर प्रगट झाला. तो महापुरुष म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज होय. कुऱ्हाडीचा तो वार स्वामींच्या मांडीवर लागला होता, ज्याची खून त्यांच्या शरीरावर कायम होती, असे अनेक जुन्या भक्तांनी सांगितले आहे. प्रगट झाल्यानंतर स्वामींनी भारत भ्रमण केले. त्यांचा हा प्रवास टप्प्याटप्प्याने कसा झाला ते आता आपण बघूया. प्रगट झाल्यानंतर स्वामींनी प्रथम हिमालयात भ्रमण केले, जिथे त्यांनी अनेक ऋषीमुनींना दर्शन दिले. त्यानंतर ते मंगळवेढ्यात आले. स्वामी प्रथम मंगळवेढ्यात आले, तिथे ते दिगंबर बुवा किंवा पागल बुवा म्हणून ओळखले जात. तिथे त्यांनी 12 वर्षे वास्तव्य केले. मंगळवेढ्यानंतर स्वामी सोलापूरला आले आणि तेथून पुढे ते अक्कलकोटच्या दिशेने निघाले. स्वामी 1856 मध्ये अक्कलकोटला आले आणि तिथेच स्थिर झाले. पुढील 22 वर्ष त्यांनी अक्कलकोटमध्ये राहून भक्तांचा उद्धार केला. म्हणूनच त्यांना अक्कलकोट स्वामी महाराज असे म्हटले जाते. आता स्वामी कोण होते, त्यांची ओळख काय? तर जेव्हा स्वामींना विचारण्यात आले की तुम्ही कोण आहात, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, आम्ही मूळ पुरुष वडाचे झाड दत्त संप्रदायाचे आहोत. याचा अर्थ ते साक्षात परब्रह्म आणि दत्तगुरूंचे अवतार होते. त्यांनी स्वतःला यजुर्वेदी ब्राह्मण आणि काश्यप गोत्र असल्याचेही काही संदर्भात सांगितले आहे. स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये आल्यावर वटवृक्षाखालीच आपले आसन का मांडले, यामागे काही विशेष आध्यात्मिक आणि व्यावहारिक कारणे आहेत. दत्त संप्रदायाचे प्रतीक वटवृक्ष म्हणजेच वडाचे झाड हे दत्त संप्रदायात अत्यंत पवित्र मानले जाते. श्री गुरुचरित्रातही या वृक्षांचे खूप महत्त्व सांगितले आहे. स्वामी स्वतः दत्त अवतार असल्याने त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात विशेषतः वडाच्या झाडाखाली राहणे पसंत केले. वडाचे झाड हे अक्षयतेचे प्रतीक आहे. स्वामींनी तिथे बसून भक्तांना हाच संदेश दिला की माझे अस्तित्व आणि माझी कृपा या वटवृक्षाप्रमाणेच विस्तीर्ण आणि चिरंतन आहे. जेव्हा स्वामी अक्कलकोटला आले तेव्हा त्यांना राजवाड्यात राहण्याचे आमंत्रण मिळाले होते, परंतु त्यांनी राजवाड्याऐवजी एका उघड्या झाडाखाली राहणे पसंत केले, कारण राजवाड्यात सामान्य गरिबांना प्रवेश मिळणे कठीण झाले असते. झाडाखाली बसल्यामुळे समाजातील शेवटच्या स्तरातील माणूस, गरीब, कष्टकरी आणि दुःखी लोक निर्भयपणे स्वामींकडे येऊ शकले असते. स्वामींना लोकसंग्रह करायचा होता. विशिष्ट वर्गापुरते मर्यादित राहायचे नव्हते. वटवृक्षाची सावली ही अत्यंत शीतल आणि शांत असते. स्वामींना तिथे बसून ध्यानस्थ राहणे आणि भक्तांच्या समस्या ऐकणे सोयीचे होते. आजही अक्कलकोटमध्ये तोच वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर म्हणून ओळखला जातो, जिथे भक्तांना आजही स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते. सुरुवातीच्या काळात स्वामींना अनेक ठिकाणी नेण्याचे प्रयत्न झाले, पण स्वामींनी
चोळप्पाच्या घरच्या जवळ असलेल्या याच वटवृक्षाची निवड केली. चोळप्पांसारख्या साध्या भक्ताची सेवा स्वीकारण्यासाठी स्वामींनी तिथेच मुक्काम ठोकला. स्वामींनी सोन्याचा राजवाडा नाकारला आणि एका झाडाची सावली स्वीकारली, कारण त्यांना केवळ राजांचे नव्हे तर रंकाचेही स्वामी व्हायचे होते. तो वटवृक्ष आजही साक्ष देतोय की स्वामी कधीच कुणा एकाचे नव्हते, ते संपूर्ण विश्वाचे होते. आता स्वामी समर्थ महाराज आणि मालोजी राजे भोसले यांच्याबद्दलची एक कथा आपण जाणून घेऊया. स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा त्यांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली होती. अक्कलकोटचे संस्थानिक मालोजी राजे भोसले यांनाही स्वामींच्या दर्शनाची ओढ लागली. मात्र त्यांच्या मनात एक शंका होती. हे खरोखरच कुणी महान सिद्धपुरुष आहेत की केवळ एक साधे संन्यासी? राजा असल्याचा एक सुप्त अहंकार आणि संभ्रम त्यांच्या मनात होता. मालोजी राजांनी स्वामींच्या दर्शनाला जाण्याचे ठरवले. मालोजी राजे स्वामींच्या दर्शनाला गेले, पण जाताना त्यांनी मनात विचार केला, जर हे खरंच अंतर्यामी असतील तर मी गेल्यानंतर त्यांनी मला स्वतःहून हाक मारावी आणि माझे नाव घेऊन बोलावे. हा एक प्रकारचा अटीचा आणि अहंकाराचा भाग होता, जिथे भक्त देवाची परीक्षा घेऊ पाहत होता. राजा दरबारात पोहोचले, पण स्वामी आपल्याच धुंदीत बसले होते. त्यांनी राजाकडे लक्षही दिले नाही. राजाला थोडे अपमानित वाटू लागले. थोड्या वेळाने स्वामींनी अचानक राजाकडे पाहिले आणि मोठ्याने हसून म्हणाले, काय रे मालोजी, आम्ही काय तुझे चाकर नोकर आहोत का? तुला बोलवले तरच तू येणार का? आणि आम्ही तुला नाव घेऊन हाक मारावी अशी तुझी इच्छा आहे का? हे शब्द ऐकताच मालोजी राजांच्या अंगावर शहारे आले. त्यांच्या मनातील गुप्त विचार स्वामींनी जसेच्या तसे बोलून दाखवले होते. राजाचा तो मी अक्कलकोटचा अधिपती आहे हा अहंकार एका क्षणात गळून पडला. आपली चूक उमजताच मालोजी राजेंनी स्वामींच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. त्यांच्या डोळ्यांतून घडघडा अश्रू वाहू लागले. त्यांनी ओळखले की समोर बसलेली मूर्ती कोणी सामान्य माणूस नसून साक्षात परब्रह्म आहेत. त्यांनी स्वामींना राजवाड्यात येण्याची विनंती केली, पण स्वामींनी ती नाकारली आणि वटवृक्षाखालीच राहणे पसंत केले. यानंतर मालोजी राजे स्वामींचे अनन्य भक्त झाले. त्यांनी स्वामींसाठी अक्कलकोटमध्ये अनेक सोयी सुविधा केल्या, अन्नछत्र सुरू केले. पण प्रत्येक वेळी स्वामी त्यांना जाणीव करून देत की हे राज्य तुमचे नाही, हे देवाचे आहे. तुम्ही केवळ त्याचे सेवक आहात. भक्तांनो, या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की जोपर्यंत आपल्या मनात मीपणाचा अहंकार असतो तोपर्यंत आपल्याला ईश्वर भेटत नाही. मालोजी राजांसारख्या समर्थ राजाने जेव्हा आपला मुकुट स्वामींच्या चरणी ठेवला तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने स्वामींची कृपा लाभली. स्वामींना केवळ तुमची भक्ती हवी असते, तुमची संपत्ती किंवा अधिकार नव्हे. स्वामी समर्थांबद्दल आपण अजून एक कथा जाणून घेऊया, ती म्हणजे स्वामी समर्थ महाराज आणि बसप्पा तेली. बसप्पा हे अक्कलकोटमध्ये राहणारे एक साधे तेली होते. त्यांचा व्यवसाय घाण्यावर तेल काढून ते विकणे हा होता. ते स्वामींचे निस्सीम भक्त होते आणि रोज न चुकता स्वामींच्या मठात दर्शनासाठी जात असत. एकदा स्वामी समर्थ महाराज बसप्पाच्या घाण्यावर गेले. स्वामींची लीला अगाध होती. त्यांनी बसप्पांना सांगितले, अरे बसप्पा, आम्हाला तेल हवे आहे, तुझे सगळे तेल या बादलीत होत. बसप्पांनी आनंदाने आपल्या जवळील सर्व तेल स्वामींना दिले. पण स्वामी तिथेच थांबले नाहीत. त्यांनी आज्ञा केली, अरे अजून तेल हवे आहे, तुझ्या घाण्यातील सर्व तेल काढून आण. बसप्पांनी कष्टाने साठवलेले सर्व तेल स्वामींच्या चरणी अर्पण केले. तरीही स्वामींचे समाधान झाले नाही. त्यांनी पुन्हा पुन्हा तेलाची मागणी केली. बसप्पाच्या दुकानातील तेल संपले. विकण्यासाठी किंवा स्वतःसाठीही तेल उरले नाही. लोक बसप्पाकडे पाहून हसू लागले. बघ, तुझ्या स्वामींनी तुला देशोधडीला लावले, आता तू काय विकणार? पण बसप्पाची श्रद्धा डळमळीत झाली नाही. स्वामींनी पुन्हा विचारले, अरे अजून तेल कुठे आहे? तेव्हा बसप्पांनी रिकामे पिंप दाखवले. स्वामी रागाने म्हणाले, जा त्या विहिरीतून पाणी काढून आण आणि या पिंपात ओत. बसप्पांनी स्वामींच्या आज्ञेनुसार विहिरीचे पाणी पिंपात ओतले आणि तिथेच एक महान चमत्कार घडला. स्वामींच्या स्पर्शाने आणि आज्ञेमुळे त्या पिंपातील पाण्याचे रूपांतर शुद्ध आणि सुवासिक तेलात झाले. ते तेल इतके श्रेष्ठ दर्जाचे होते की अक्कलकोटमधील सर्व लोकांनी ते विकत घेतले. तरीही ते पिंप रिकामे झाले नाही. बसप्पा तेली. भक्तांनो, कधी कधी स्वामी आपल्याला पूर्णपणे रिकामे करतात,
पण ते आपल्याला दुःखी करण्यासाठी नव्हे, तर आपल्या आयुष्यात अक्षय्य आनंदाचा साठा भरण्यासाठी. बसप्पा तेली यांनी आपले सर्व तेल स्वामींना दिले. तेव्हा जगाला वाटले ते भिकारी झाले. पण जेव्हा स्वामींनी पाण्याचं तेल केलं, तेव्हा जगाला समजलं की ज्याच्या पाठीशी स्वामी आहेत त्याला कशाचीही कमतरता भासत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांचे तत्वज्ञान हे केवळ कर्मकांड किंवा उपदेशांपुरते मर्यादित नव्हते, तर ते जगण्याचे शास्त्र होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींच्या पूर्ण तत्वज्ञानाचा हा एक केंद्रबिंदू आहे. मनुष्य जेव्हा संकटात असतो तेव्हा तो घाबरतो आणि त्याचा आत्मविश्वास डळमळीत होतो. स्वामींनी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या एका वाक्यातून भक्ताला निर्भय बनवले. यातून काय शिकायला मिळते, तर देवाला घाबरू नका, तर देवावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही सत्याच्या मार्गावर असता तेव्हा पूर्ण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभे असते. स्वामींनी केवळ माळ जपत बसण्याला महत्त्व दिले नाही. आळस हा माणसाचा शत्रू आहे. स्वामी स्वतः कष्टाचे महत्त्व सांगत. त्यांनी अनेक भक्तांना रिकामे बसून राहण्याऐवजी काम करायला लावले. तुमचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. स्वामींनी अहंकाराचा त्याग करायला शिकवले. स्वामींच्या दरबारात अनेक श्रीमंत, विद्वान आणि राजे येत, पण जोपर्यंत ते आपला अहंकार, आपला मीपणा बाहेर सोडत नसत, तोपर्यंत त्यांना स्वामीची कृपा मिळत नसे. मी करतो ही भावना सोडून स्वामी करत आहेत ही भावना ठेवल्यास मनाला शांती मिळते. स्वामींच्या काळात जातीभेद आणि सोवळे ओवळे खूप पाळले जाई, पण स्वामींनी हे सर्व नियमही तोडून काढले. त्यांनी मुस्लिम भक्तांनाही जवळ केले. अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या भक्तांच्या घरचा नैवेद्य देखील स्वीकारला. देव जातीत नसून भावात आहे. प्राणीमात्रांवर दया करणे आणि भुकेलेला अन्न देणे हीच सर्वात मोठी भक्ती आहे. श्री स्वामी समर्थ या 6 अक्षरी मंत्राचे महत्त्व त्यांनी वारंवार सांगितले. कलियुगात मनःशांतीसाठी नामस्मरण हे सर्वात सोपे आणि प्रभावी साधन आहे. नामस्मरणामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होतात. भक्तांनो, स्वामींनी कधीही भव्य मंदिराचा किंवा कडक उपवासाचा आग्रह धरला नाही. त्यांनी फक्त एकच सांगितले, शुद्ध आचरण ठेवा. स्वामींचे तत्वज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर संकटात धीर देणारी एक शक्ती आहे. जेव्हा आपण म्हणतो की स्वामी माझ्या पाठीशी आहेत, तेव्हा आपल्यातील भीती नष्ट होते आणि आपण कोणत्याही संकटाचा सामना करण्यास समर्थ होतो. स्वामींची शिकवण हीच आहे की स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचे कर्म करत राहा. फळाची चिंता त्यांच्यावर सोडा. आता सगळ्यात शेवटी श्री स्वामी समर्थ महाराजांची महासमाधी. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या महासमाधीचा प्रसंग हा अत्यंत हृदयस्पर्शी, गंभीर आणि तितकाच आध्यात्मिक ताकदीचा आहे. शेवटी हा भाग प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणारा आणि त्यांना स्वामींच्या विदेही स्वरूपाची जाणीव करून देणारा आहे. स्वामींना आपल्या देहत्यागाची पूर्ण कल्पना होती. महासमाधीच्या काही दिवस आधीपासूनच त्यांच्या वागण्यात बदल झाला होता. त्यांनी आपल्या प्रिय शिष्यांना, विशेषतः चोळप्पा आणि बाळप्पांना अप्रत्यक्षपणे निरोपाचे संकेत दिले होते. त्यांनी आपली सर्व कामे पूर्ण केली होती आणि भक्तांना धीर देण्यास सुरुवात केली होती. तो ऐतिहासिक दिवस म्हणजे 30 एप्रिल 1878. चैत्र वद्य त्रयोदशी शके 1800 दुपारची वेळ होती. अक्कलकोटमध्ये सूर्याचे ऊन तळपत होते. स्वामी नेहमीप्रमाणे वटवृक्षाखाली बसले होते. अचानक त्यांनी सर्वांना लांब जाण्यास सांगितले. त्यांनी पद्यासन घातले आणि आपले डोळे मिटले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते. आम्ही गेलो असे मानू नका हा त्यांचा अंतिम संदेश होता. जेव्हा भक्तांना समजले की स्वामी आपला देह सोडणार आहेत, तेव्हा सर्वत्र हाहाकार उडाला. भक्त रडू लागले. स्वामी, आता आमचे काय होणार? आम्हाला सोडून जाऊ नका, असे सगळे जण बोलत होते. त्यावेळी स्वामींनी डोळे उघडले आणि सिंहगर्जनेसारखा आवाज काढला. भक्तांनो, रडू नका. आम्ही गेलो असे मानू नका. आम्ही जिवंत आहोत. आम्ही अक्कलकोटमध्येच आहोत. जो माझी भक्ती करेल त्याच्या प्रत्येक हाकेला मी धावून येईन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे आमचे वचन कधीही खोटे ठरणार नाही. स्वामींनी ओंकाराचा उच्चार केला आणि आपले प्राण ब्रह्मरंध्रातून सोडून दिले. साक्षात परब्रह्म विदेही अवस्थेत गेले. अक्कलकोटच्या त्या वटवृक्षाखाली जणू काळ थांबला होता. हजारो भक्तांच्या अश्रूंच्या साक्षीनं स्वामींनी आपला पार्थिव देह त्यागला. स्वामींची समाधी अक्कलकोटमध्ये ज्या ठिकाणी आहे त्याला आज समाधी मठ म्हणतात. आजही तिथे गेल्यावर भक्तांना स्वामींच्या जिवंत अस्तित्वाचा अनुभव येतो. स्वामी आजही तिथेच आहेत हा विश्वास
लाखो भक्तांना संकटात आधार देतो. मित्रांनो, 30 एप्रिल 1878 हा दिवस अक्कलकोटसाठी काळ रात्र नव्हती, तर तो स्वामींच्या अनंत प्रवासाची सुरुवात होती. देहरूपाने ते आपल्यातून गेले असले तरी आत्मरूपाने ते आजही आपल्या घरात, आपल्या मनात आणि आपल्या संकटात धावून येतात. त्यांनी जाताना दिलेला शब्द आजही तितकाच जिवंत आहे. मी तुमच्या पाठीशी आहे. स्वामी कधीच मरत नाहीत, ते केवळ अदृश्य होतात आणि भक्तांच्या श्रद्धेपोटी पुन्हा प्रगट होतात. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हीही हे वचन मनापासून मानत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.